नमस्कार, मी प्रतिमास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्वांच्या आवडीची मटकीची उसळ। ही मटकीची उसळ बऱ्याच घरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। आपण आज ही उसळ अगदी मोजकेच मसाले वापरून करणार आहोत, तरीही आजची उसळ ही आपली खूपच चटकदार आणि खूपच चविष्ट होणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायची आहे मोड आलेली मटकी। इथे मी 2 वाट्या मटकी घेतलेली आहे आणि या मटकीला मी घरीच मोड आणून घेतलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता की मटकीला छान मोड आलेले आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे। कढई छान तापली की त्यामध्ये आपल्याला उसळला लागेल तेवढं तेल घालायचं आहे। उसळला कमीच तेल वापरायचं आहे। मी इथे 1.5 पळी तेल घालते आहे। आता छान तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे। जिरे पण छान तडतडू द्यायचं आहे। नंतर घालायचं आहे 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग। नंतर यामध्ये घालायचं आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या। मी कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अशा मधून आडवा कट करून घेतलेल्या आहेत। आणि नंतर त्यामध्ये घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा। कांदा मिरची सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। हलकंसं सोनेरी होऊ द्यायचं आहे, खूप शिजवायचं नाही आहे। नंतर घालायचं आहे आपल्याला मोठा बारीक चिरलेला टोमॅटो। एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि टोमॅटो पण छान मऊ होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीरचं वाटण। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल। नुसतं लसूण पण घालू शकता किंवा आलं लसूण पेस्ट पण घालू शकता। मग त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्याने उसळला छान टेस्ट येते। नंतर घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि हळद। हे सगळे कोरडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोड आलेली मटकी। मटकी पूर्ण घालून झाले की छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। आता इथे छान मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। इथे आता 2 ते 3 मिनिट आपले झालेले आहेत। झाकण उघडून बघूया। तुम्ही इथे बघू शकता की छान तेलावरतीच आपली मटकी होत आलेली आहे। मटकीला शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून आपल्याला इथे अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्याने मटकी लवकर शिजते आणि रंग पण छान येतो। आता आपण झाकण झाकून देऊ आणि 8 ते 10 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे। इथे आता आपले 8 ते 10 मिनिट झालेले आहे। सगळी मटकी आपण मिक्स करून घेऊ आणि चेक करून बघू की मटकी शिजली आहे की नाही। मटकी छान शिजलेली आहे, बोटांनी दाबली तरी पण दाबल्या जाते। आता यामध्ये घालायची आहे आपल्याला हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे एकदम मोजकेच मसाले वापरून आपण मटकीची उसळ बनवलेली आहे। अगदी चटकदार आणि चविष्ट अशी झालेली आहे। ही मटकीची उसळ तुम्ही डब्यासाठी पण नेऊ शकता, चपाती फुलके किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता। अशा प्रकारे आपण मटकीची उसळ आज केलेली आहे आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।